अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मतं मागितली जात आहेत, अशी टीका शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच राहतात. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर अधिक बोलणं टाळलं. लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना होती. परळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेत म्हटलं होतं, लाडकी बहिणासारखी लाडकी बहीण योजना आणा, आपलं सरकार 100% येईल असं सांगितलं होतं आणि खरं झालं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन खासगी कंपनीच्या नावे केल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, तत्कालीन आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आर्किटेक्ट आणि नगररचना संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भाजप नेते गणेश खंडकर यांच्यावर शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्यानं हल्ला केला. या हल्ल्यात गणेश खंडकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीमधील उन्नत मार्गावरून बॅनर वॉर रंगलाय. ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरामध्ये आमचं काम बोलतंय आणि फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत श्रीकांत शिंदे यांनी विकासाकडे कल दिल्याचं दिसून येतंय. तर अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून देऊन देवा भाऊच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करायचा आहे, अशी टिप्पणी करत नाही. सकारात्मक राजकारण करतो, शिव्या देऊन कुरघोडी करून राजकारण होत नाही, अशा शब्दात अशोक चव्हाणांनी नाव न घेता पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचा समाचार घेतला. शेळ्यांच्या गोठ्यामध्ये अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान पोलिसांनी भोकरदनच्या नांजा गावात रात्रीच्या वेळेस धाड टाकून 2 बोगस डॉक्टरांना ताब्यात घेतलं, तर 1 जण फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी सोनोग्राफी मशीनसह औषधांचा साठा जप्त केला. शिवसेना आमदार निलेश राणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे सापडल्याप्रकरणी निलेश राणे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे गेले. विजय केनवडेकर यांचा व्यवसाय तपासा, व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर गैर काय, असा सवाल नितेश राणेंनी विचारला. निवडणूक आयोग चौकशी करेल, तथ्य समोर आणेल, मात्र चौकशी न करता आरोप प्रत्यारोप करणं योग्य नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत, असं नितेश राणे म्हणाले. कोकणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटप करून कोकणाची संस्कृती बदनाम करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. मताला 10 ते 20 हजार इतका दर काढला जातोय, हे गंभीर आहे, अशी टीका त्यांनी केली. मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी व्हावी, असं बावनकुळे म्हणाले. काही चूक असेल तर पोलीस आयोग कारवाई करेल, नियमानं योग्य तो तपास झाला पाहिजे, असं बावनकुळेंनी म्हटलंय. घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं आहे. कुणाच्या बेडरूमपर्यंत जाऊन धाड टाकणं कितपत योग्य आहे, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला. बेडरूममध्ये पैसे सापडले, त्यामुळे व्यवहाराचे आहेत की नाही हे तपासावं लागेल, असं बावनकुळे म्हणाले. मालवणमध्ये सापडलेल्या पैशांबाबत निलेश राणेंनी आता नितेश राणेंना जाब विचारायला हवा, असं अंबादास दानवे म्हणाले. एकमेकांची बदनामी करण्यासाठी दोन्ही राणे भाऊ निघाले, त्यामुळे नारायण राणे यांच्यासमोर हे आव्हान असेल, असा टोलाही दानवेंनी लगावला. रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंवर टीका केली आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का, असा सवाल चव्हाणांनी विचारला. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशी धाड टाकलं चांगलं नाही, असं सुद्धा चव्हाण म्हणाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे रेटून खोटे बोलतायत. विजय केनवडेकर यांच्या धंद्यातले ते जर पैसे होते तर तिथं भाजपचे कुडाळचे बंड्या सावंत काय करत होते? त्या पैशांची बॅग उघडी टाकून कशाला बसले होते? ते पैसे काय लोकांना किंवा आलेल्या पाहुण्यांना दाखवायचे होते का, असे प्रश्न शिवसेनेच्या दत्ता सामंत यांनी उपस्थित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीच पैशाचं वाटप केलं होतं. मालवण शहरात मताला 6000 प्रमाणे भाजपकडून वाटप सुरू होतं, असं वैभव नाईक म्हणाले.
नशिराबादमध्ये विठ्ठल मंदिरात भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। युतीच्या उमेदवारांचं पारंपरिक औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत होणार आहे। त्यामुळे नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। राजगुरुनगरमधील वाढत्या शहरीकरणामुळे पाणी प्रश्न, कचरा, रस्ते आणि वाहतूक कोंडी अशा समस्यांना प्रचाराचा मुद्दा बनवत देशमुखांनी प्रचाराचा धडाका लावलाय। मतदार यादीतील दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे उपनेते विजय बोरस्ते यांनी काही विशिष्ट लोकांना निवडून आणण्यासाठी हा डाव केला जातोय असं म्हणत नाव न घेता भाजपवर निशाणा साधला। कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे। ही युती महाराष्ट्रातली भविष्यातली नांदी असू शकते असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत शहा यांनी त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळत विरोधकांवर जोरदार पलटवार केला। कुणी काहीही म्हणू दे, व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं असं म्हणत भरत शहा यांनी प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण मानेंवर निशाणा साधला। गोंदिया वॉर्ड नंबर 6 मध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये सभा सुरू होती। यावेळी राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराच्या पतीनं चुकून कमळाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं। चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागून आपलं वक्तव्य सुधारलं। मात्र याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। नुकतंच शिवसेनेकडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जाकी रावलाणी यांनी आपल्या प्रभागामध्ये प्रचाराचा धडाका लावलाय। सर्वसामान्य नागरिकांना भाजप नेहमी मदत करते म्हणून जनता भाजपला मतदान करेल असा विश्वास रावलाणी यांनी व्यक्त केला। 5 वर्षांमध्ये चोपडा शहरातील चेहरा मोहरा बदलून टाकणार, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आमचं सरकार येणार असं गिरीश महाजन म्हणाले। 2 नंबरवाल्यांचं काम आहे का नगराध्यक्ष होणं? गरिबाच्या तोंडातील स्वस्त धान्य विकणारे गाव विकून टाकतील असं म्हणत महाजनांनी विरोधकांवर तोफ टाकली। बीडमध्ये एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि सभा घेतली। यावेळी जलील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। म्हसळा शहरातील अजितदादांचे राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांनी अचानक शिंदे सेनेत प्रवेश केला। आता वातावरण गरम झालंय, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही असा टोला मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरे यांना लगावला। तर जखमेवर किती मोठी मलमपट्टी लागेल हे सांगता येत नाही असंही गोगावले म्हणाले। मनमाडमध्ये शिवसेना युबीटीचे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन झालंय। त्यामुळे निवडणूक आयोगानं प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक रद्द केली आहे। आता निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोहिनी इंद्रनील नाईक यांनी प्रचार रॅली काढत मतदारांना मतांसाठी आवाहन केलं। मंत्री इंद्रनील नाईक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास करणार असल्याचं मोहिनी नाईक यांनी सांगितलंय। तर नाईक यांच्या विरोधात भाजपचे निखिल चिद्दरबार आणि काँग्रेसचे मोहम्मद नदीम लढणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची 30 तारखेला सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये प्रचार सभा होणार आहे। अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषद तिरंगी लढत होणार आहे। या नगर परिषदांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत। कराड नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार अतुल भोसले यांच्या मातोश्री उत्तरा भोसले यांनी महिलांची भव्य प्रचार रॅली काढली होती। यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर तसंच किशोरी शिंदे आणि विजय वाटेगावकर या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। संभाव्य सेना मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूंमध्ये 1.5 तास चर्चा झाली। अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। या संदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी चिडून उत्तर दिलं। कोण राजीनामा मागतं हा तुमचा अधिकार आहे का असं अजित पवार म्हणाले। निवडणूक तोंडावर दमानिया ऍक्टिव्ह झालेल्या आहेत। निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना बदनाम करण्याची सुपारी दमानियांनी घेतली आहे असा आरोप सूरज चव्हाणांनी केला। अमित शहांकडे जाऊन देखील अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर या दमानियांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जावं लागेल असा टोलाही सूरज चव्हाणांनी लगावला।
उज्ज्वला थिटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचा अर्ज बाद झाला. लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडलेला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड उपस्थित होते.